पकोडा बनवण्यासाठी बटाट्याची चटणी बनवत आहे। त्यासाठी एक कांदा, 2 हिरवी मिरची आणि 1 चम्मच तेल टाकलं आहे, ते फ्राय होत आहे। हे लसूण, जिरं आणि अद्रक टाकत आहे। करी लीव्स 4-5 पानं, हळदी पावडर हाफ टीस्पून, सॉल्ट टीस्पून, सुरीचमण। बटाटा टाकून घेते याच्यामध्ये। बटाटा फ्राय करून घ्यायचा। 5 मिनिटात ही रेसिपी तयार होते। कोरिएंडर लीव्स ॲड करते। तेला थंड होऊ द्यायचं, मग ब्रेडवर लावून घ्यायचं। ब्रेड पकोडा बनवण्यासाठी हे बेसन घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्याकडे जेवढे लोक असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या। माझ्याकडे 2च लोक आहे। ओवा टाकते, सॉल्ट टाकलं आणि चिमूटभर हळद टाकते। हळद जास्त नाही टाकायची कारण त्याने लालसरपणा येतो। मग आता मिक्स करते। थोडासा खाण्याचा सोडा हा टाकलेला आहे। थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करते आता हाताने। इतकं पातळ करायचं। ब्रेड आहेत याच्यावर बटाट्याची चटणी पसरवून घेते। ही अशी पसरवून घ्यायची, याच्यावर हा फिक्स करायचा। बटाट्याची चटणी बरोबर काठोकाठ याला फिक्स केली आणि आता याच्यावरून ब्रेड। आता याला मधातून असं कट करायचं। ब्रेड कट केली आहे। आता याला बेसनामध्ये टाकून फ्राय करते। तेल गरम होत आहे। बेसनामध्ये ही ब्रेड बुडवून घ्यायची अशी काठाकाठाने पूर्ण। आजची डिश आहे ब्रेड पकोडा। बघा किती साध्या पद्धतीने बनवलेला आहे। डिश कशी वाटली ती कमेंट करून सांगा। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू सो मच।